विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक कैलास सर विद्यानिकेतन अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत करतो. बघा, आपण त्याची बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होतो. MPSCनं या परीक्षांचं स्वरूप जे आहे ते बदललं, पण गट ब आणि गट क साठी नेमका अभ्यासक्रम काय असेल हे त्यांनी सांगितलं नव्हतं. याचा पॅटर्न मात्र काही दिवसापूर्वी त्यांनी डिक्लेअर केला होता. या एक्झामचं वर्गीकरण 2 परीक्षांमध्ये करून, म्हणजे जसं अराजपत्रित आणि राजपत्रित या 2 भागांमध्ये करून त्या परीक्षा ज्या आहेत त्या स्वतंत्रपणे घेतल्या जातील. आणि जे सुरुवातीचं म्हणजे आत्ताचं जे स्वरूप होतं की त्यांच्या प्रिलिम म्हणजे राज्यसेवा, तांत्रिक, त्यानंतर गट ब गट क यांच्या पूर्व, यांच्या मुख्य, ह्याच्या स्वतंत्र घेतल्या जात होत्या. या स्वतंत्र घेतल्या जाणार नाहीत आणि त्या फक्त 2च एक्झाम म्हणजे राजपत्रितसाठी आणि अराजपत्रितसाठी अशा पद्धतीने फक्त 2 एक्झाम पूर्वच्या आणि नंतर मुख्यच्या स्वतंत्र एक्झाम घेतल्या जातील असं त्यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं. पण त्याचा अभ्यासक्रम जो आहे तो दिलेला नव्हता. आता थोड्या वेळापूर्वीच MPSC नेमका अभ्यासक्रम काय असेल हे सुद्धा त्यांनी जाहीर केलेलं आहे. याची तुम्ही बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होता. तो अभ्यासक्रम तुम्हाला समजावा यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे. बघा, आपण राजपत्रितची चर्चा या ठिकाणी करणार नाही आहे. अराजपत्रितमध्ये नेमकं काय असेल, त्याचा अभ्यासक्रम काय आहे आणि तो तुम्ही कशा पद्धतीने कव्हर करणं गरजेचं आहे, समजावून घेणं गरजेचं आहे, हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. बघा, या ठिकाणी अराजपत्रितमध्ये गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ही घेतली जाईल आणि याच्यामध्ये एकूण या 10 परीक्षा किंवा 10 पोस्ट ज्या आहेत यासाठी ही परीक्षा जी आहे ती असेल. त्यामध्ये काय काय असेल तर पूर्वीचे जे गट ब ची पदं होती, कोणती तर सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि दुय्यम निबंधक अशा पद्धतीने या गट ब म्हणून या परीक्षा ज्या आहेत त्या घेतल्या जायच्या. आणि नंतर खालची जी पदं आहेत ती गट क मध्ये घेतली जायची. जसं की टॅक्स असिस्टंट असेल, त्यानंतर एक्साईज SI ची एक्झाम असेल, उद्योग निरीक्षक असेल, लिपिक टंकलेखक असेल, अशा वेगवेगळ्या परीक्षा ज्या आहेत, वेगवेगळी पदं जी आहेत गट क मध्ये आणि गट ब मध्ये अशा पद्धतीने याच्या स्वतंत्र एक्झाम व्हायच्या. पण इथून पुढे मात्र या स्वतंत्र एक्झाम न होता म्हणजे यांच्या प्रिलिम ज्या आहेत त्या मात्र एकच होणार आहेत आणि त्याचा अभ्यासक्रम जो आहे तो आणि मेन्सचा अभ्यासक्रम जो आहे तो आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यायचा आहे. याची जाहिरात जी आहे ती त्यांनी अगोदर सांगितलं की जानेवारी 2023 मध्ये येईल. त्याची पूर्व परीक्षा जी आहे ती 30 एप्रिलला असेल आणि त्याच्या मुख्य जे आहेत ते साधारणतः सप्टेंबरच्या दरम्यान जे आहे ते होणार आहे. हे अगोदरच त्यांनी पॅटर्न किंवा त्याच्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर केलेल्या आहेत. अजून एक खूप महत्त्वाची नोटिफिकेशन MPSC कडून जारी केली होती, ती तुम्हाला आठवते का बघा, की ती असं सांगितलं होतं की इथून पुढे की जी पदं आम्ही जाहिरातीच्या वेळी डिक्लेअर करू, जाहिरात येताना त्याची पदं जी असतील त्या पदसंख्येमध्ये नंतर वाढ होणार नाही, ती तशीच राहतील. कारण यामध्ये प्रकार बघता की जसं राज्यसेवेची खूप कमी पदांची जाहिरात होती पण ती नंतर वाढून जवळपास 600+ जागा ज्या आहेत त्याच्यामध्ये झाल्या, तर असं इथून पुढे होणार नाही. त्यामुळे या गोष्टींची जाणीवसुद्धा आपल्याला असणं अपेक्षित आहे आणि तेच आपल्याला हळूहळू यामध्ये समजावून घ्यायचं आहे की नेमके काय बदल आहेत. तर इथून पुढे हे तर तुमच्या लक्षात आलं असेल की इथून पुढे यासाठी वेगळ्या एक्झाम न होता फक्त यांची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा स्वतंत्र आहेत, पण यांच्यासाठी पूर्व परीक्षा जी आहे ती एकच असेल. स्वतंत्र पण सर्व पदांसाठी नाही आहे. तेच या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला समजेल नेमकं काय आहे. बघा, यामध्ये काय सांगितलंय की महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब आणि गट क म्हणजे ज्याला आपण नॉन गॅजेटेड असं म्हणतोय, यांची संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे 10 पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा 100 गुणांसाठी घेतलेली असेल. यामध्ये अगोदरचा जो पॅटर्न होता त्यामध्ये काहीही बदल केलेला नाही, हे मी तुम्हाला पुढे सांगतोच. त्यानंतर स्वतंत्र मुख्य परीक्षा घेतल्या जातील. म्हणजे याचा अर्थ काय की संयुक्त पूर्व परीक्षा असेल, सर्व 10 पदांसाठी फक्त संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाईल, पण मुख्य परीक्षा मात्र कशी असेल, स्वतंत्र असेल. म्हणजे सर्व पदांसाठी ती स्वतंत्र नाही, हेही मी तुम्हाला पुढे सांगतो, ते समजावून घ्या. आणि स्वतंत्र मुख्य परीक्षा किती गुणांसाठी असेल तर 400 गुणांसाठी. त्यामध्ये एकूण 2 पेपर असतील आणि या ठिकाणी मात्र किती पेपर असेल, एकच पेपर असेल. त्यानंतर आणखीन महत्त्वाचा भाग म्हणजे शारीरिक चाचणी आणि मुलाखत. हा केवळ पार्ट जो आहे त्यांनी फक्त PSI साठीच ठेवलेला आहे. शारीरिक चाचणी ही 100 गुणांची आहे आणि मुलाखत मात्र किती गुणांसाठी आहे, 40 गुणांसाठी. पाठीमागेही त्यांनी सांगितलं होतं की शारीरिक चाचणी ही कशी असणार आहे, पात्रता टाईप घेणार आहेत. त्याचं ते स्वतंत्र आपण त्याच्यावरती चर्चा करू की पात्रता कशी आहे, त्याचे गुण किती असतील, कोणत्या इव्हेंटसाठी किती असतील, हा स्वतंत्र भाग आहे. पण इथं लक्षात ठेवा की शारीरिक चाचणी फक्त PSI साठी आणि मुलाखत सुद्धा PSI साठीच असेल. त्यानंतर याच्यामधली सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक जी गट क चं याची पूर्व परीक्षा जी आहे ती याच्यामध्येच असेल, पण त्याची स्वतंत्र मुख्य परीक्षा जी आहे यांची मात्र 400 गुणांची असेल आणि यासाठी मात्र ही किती गुणांसाठी असेल तर 300 गुणांसाठी असेल असं सांगितलेलं आहे.
तोच अभ्यासक्रम आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यायचा आहे. महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा याचा पूर्वचा अभ्यासक्रम काय आहे बघा. या ठिकाणी पूर्वचा अभ्यासक्रम आणि पॅटर्न या ठिकाणी दिलेला आहे की जसं त्यांचा विषयाचा सांकेतांक या ठिकाणी 1061 हा असेल, प्रश्न संख्या 100, एकूण गुण 100, दर्जा पदवी असेल, माध्यम मराठी आणि इंग्रजी, कालावधी 1 तास आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे कसं असेल तर वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी. हे अगोदरही हे असंच होतं, याच्यामध्ये काही बदल झालेला नाही. मला वाटतं फक्त सांकेतांक बदललेला आहे, बाकी मात्र पॅटर्न हा तसाच आहे. त्यानंतर हे नोटिफिकेशन अगोदरही एमपीएससी कडून जारी केलं होतं, ते तुम्ही समजावून घेतलं असेल. तरीही बघा की प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 25% म्हणजे 1/4 निगेटिव्ह मार्किंग जे आहे म्हणजे नकारात्मक गुण पद्धती जी आहे ती वजा केली जाईल, अवलंबली जाईल. त्यानंतर एका प्रश्नाची उत्तरं जर एकापेक्षा अधिक लिहिली किंवा तुम्ही 2 वर्तुळं जे आहेत गोल केली किंवा 2 पेक्षा जास्त केली तर ते उत्तर चुकीचं मानलं जाईल आणि त्यासाठी काय केलं जाईल तरी ही नकारात्मक गुणपद्धती वापरली जाईल. कारण पूर्वी काय व्हायचं बघा, हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी समजणं अपेक्षित आहे. पूर्वी असं केलं जायचं, उदाहरणार्थ एक प्रश्नाचं उत्तर लिहिताय तुम्ही आणि त्यामध्ये काय केलंय की चुकून तुम्ही 2 गोल केलेत तर अशा वेळी हा प्रश्न जो आहे तो काउंटच व्हायचा नाही. पण आता मात्र असं न करता त्या ठिकाणी 25.25 एवढी नकारात्मक गुण पद्धती जी आहे ती वापरली जाईल. त्यानंतर काही दिवसापासून रिझल्ट जे आहेत म्हणजे अगोदर काय केले जायचे तर पूर्णांकामध्ये लावले जायचे, पण आता मात्र कसे लावले जातील अपूर्णांकामध्ये. म्हणजे उदाहरणार्थ मेरिट 44.50 लागत आहे तर ते साधारणतः 45 किंवा 44 अशा पद्धतीने ते काउंट केलं जायचं. पण आता मात्र असं न करता डायरेक्ट तो जो तुमचा अपूर्णांक असेल म्हणजे 0.25 असेल किंवा 0.50 असेल तर तो अपूर्णांकामध्येच राहील आणि त्या पद्धतीने तुमचं मेरिट जाहीर केलं जाईल. आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर अनुत्तरित असेल तर त्यासाठी मात्र नकारात्मक गुणपद्धतीचा अवलंब केला जाणार नाही. हे आपण बऱ्याच दिवसापासून हे तर आपल्याला माहितीच आहे. त्यांचा अभ्यासक्रम नेमका काय आहे तर जो अगोदर होता ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या एक्झामसाठी तोच त्यांनी अराजपत्रीसाठी ठेवलेला आहे. जसं की सामान्य क्षमता चाचणी ज्याला आपण जनरल स्टडी असं म्हणतो, त्यामध्ये पूर्वी इतिहास होता आताही आहे, त्यानंतर पूर्वी भूगोल होता आताही आहे. त्यानंतर आणखीन बघा त्याच्यामध्ये पुढे काय आहे तर अर्थव्यवस्था जो पूर्वी होता आताही आहे. त्यानंतर चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी अशा पद्धतीने जे 8 घटक आहेत जे पूर्वी होते ते आताही त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत किंवा तसेच ठेवलेले आहेत, त्यामध्ये काही बदल नाही. मुख्यतः बदल जो आहे तो मुख्यमध्ये केलेला आहे, तो आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यायचा आहे. काय बदल आहे बघा मुख्यचा तर यामध्ये मुख्यमध्ये त्यांनी काय केले बघा की पेपर क्रमांक आणि सांकेतांक 1 आणि 2 अशा पद्धतीने 2 पेपर घेतले जातील. त्यामध्ये पहिला पेपर जो आहे तो मराठी आणि इंग्रजीचा असेल. यामध्ये प्रामुख्याने बदल काय केलाय की या प्रश्नसंख्येमध्ये आणि थोडासा टॉपिकमध्ये बदल केलाय. पूर्वी काय केलं जायचं की मराठी जे आहे ते 50 गुणांसाठी, इंग्रजी 30 गुणांसाठी आणि 20 गुणांसाठी काय केलं जायचं की सामान्य अध्ययनचे किंवा काही सामान्य चाचणी म्हणून काही टॉपिक जे आहे ते त्याच्यामध्ये ॲड होते, त्याला 20 प्रश्न अशा पद्धतीने 100 प्रश्नांची पहिला पेपर जो आहे तो घेतला जायचा. 100 गुणांची चाचणी जी आहे ती घेतली जायची. पण आता मात्र काय केलं आहे की मराठीसाठी 50 गुण, सामान्य अध्ययनचे जे टॉपिक होते ते त्याच्यातून काढले आणि त्या ठिकाणी काय केलं त्यांनी इंग्रजीचं वेटेज वाढवलं, 30चं डायरेक्ट 50 केलं आणि अशा पद्धतीने 50 अधिक 50 100 गुणांची म्हणजे गुण 100 प्रश्नसंख्या सुद्धा 100 अशा पद्धतीनं गुण याचे 100, प्रश्नसंख्या इथे 50 इथे 50 आणि एक प्रश्न 2 गुणांसाठी अशा पद्धतीनं 100 गुण जे आहेत 100 अधिक 100 म्हणजे किती तर 200 गुणांसाठी पहिला पेपर आणि दुसरा पद्धतीने एकूण किती गुण घेतलेले त्यांनी पहिला पेपर 200 आणि दुसरा पेपर 200 असे एकूण 400 गुणांची एक्झाम जी आहे ती या ठिकाणी घेतली जाईल असं डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे काय केलंय की यातले काही टॉपिक जे आहेत ते काढले आणि दुसऱ्या पेपरमध्ये मेन्शन केले. पहिल्या पेपरमधले सगळेच्या सगळे नाही आहेत पण काही टॉपिक जे आहेत ते त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि इंग्रजीचं वेटेज जे आहे ते वाढवलेलं आहे. हा मुख्यतः बदल जो आहे तो तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. बाकी हे नियम जे आहेत ते जे अगोदर होते ते तसेच आहेत, त्यामध्ये काही बदल नाही आहे. त्यानंतर आणखीन बघा की पेपर 1 मध्ये काय असेल तर मराठी आणि त्या संदर्भात क्वेश्चन, मराठीचं व्याकरण आणि त्या संदर्भात क्वेश्चन आणि त्याचबरोबर इंग्रजी आणि इंग्रजीचं व्याकरण आणि त्या संदर्भात क्वेश्चन. पेपर क्रमांक 2 मध्ये मुख्य बदल जो आहे जो थोडक्यात सांगायचं म्हटलं तर काय केलं आहे बघा की इतिहास हा टॉपिक जो मुख्यला होता तो काढून टाकला आणि त्या ठिकाणी सामान्य विज्ञान, त्यानंतर तंत्रज्ञान आणि पर्यावरण हे टॉपिक जे आहे ते त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. हा मुख्य बदल आहे, तो आहे आपण याच्यामध्ये बघूया की जसं सामान्य बुद्धिमापन व आकलन, त्यानंतर चालू घडामोडी, अंकगणित व सांख्यिकी,
त्यानंतर माहितीचा अधिकार अधिनियम, ज्याला आपण RTI असं म्हणतो, जो पूर्वी GS मध्ये होता, म्हणजे पहिल्या पेपरमध्ये 20 मार्कांसाठी प्रश्न असायचे आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम याच्यावरती सुद्धा क्वेश्चन असायचे, ते मात्र आज दुसऱ्या पेपरमध्ये ऍड केलेले दिसतात. त्यानंतर पुढचा भाग काय आहे बघा, यामध्ये भारतीय राज्यघटना, राज्यव्यवस्था या संदर्भात जे टॉपिक आहेत की राज्यघटना कशी तयार झाली, त्यानंतर घटनेची प्रस्तावना, भूमिका, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था या संदर्भाचे टॉपिक, त्यानंतर भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल, तो थोडासा डिटेल स्वरूपामध्ये लिहिलेला आहे. पूर्वी मात्र एवढा डिटेल त्याच्यावरती प्रश्न यायचे नाही, फक्त महाराष्ट्र होता, पण इथं मात्र काय म्हटलेलं आहे की भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल अशा पद्धतीने विस्तारित टॉपिक जे आहे ते त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. हा टॉपिक तर भूगोलाशी संबंधित पण पूर्णतः नवीन आहे, जो की पूर्वी मुख्याला नव्हता, पण अगोदरच्या राज्यसेवेमध्ये मात्र हा टॉपिक होता. तो टॉपिक तिथून घेतला आणि याच्यामध्ये मेन्शन केला, जसं मानवी विकास आणि पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचं संधारण, विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषण व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनातील कार्यरत असलेल्या राज्य, राष्ट्र आणि जागतिक पातळीवरील संघटना आणि संस्था यांची माहिती. म्हणजे याच्यामध्ये बऱ्याचशा करंट इव्हेंटच्या गोष्टी ज्या आहेत त्याही तुम्हाला कव्हर कराव्या लागतील, ज्या पर्यावरणाशी संबंधित असतील. त्यानंतर त्याच्या पुढे बघा की सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, हा टॉपिक मात्र पूर्वी आपण फक्त प्रिलियमला अभ्यासायचो, आता मात्र त्यांनी काय केलंय की प्रिलियमला तर ठेवलेलाच आहे आणि मेन्सला सुद्धा घेतलेला आहे. म्हणजे या ठिकाणी काय केलं की हिस्ट्री जो होता तो हिस्ट्री इथून मुख्यमधून काढला, फक्त प्रिलियमला ठेवला. पूर्वी सायन्स फक्त प्रिलियमला असायचं, मुख्यला नसायचं, पण आता मात्र प्रिलियमलाही असेल आणि मुख्यलाही असेल. त्यानंतर हा टॉपिक जो आहे की माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान, हा मात्र टोटली नवीन आहे आणि याच्यामध्ये सुद्धा दूर किंवा सुदूर संवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्र, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचं उपयोजन अशा पद्धतीचे टॉपिक जे आहेत ते नवीन मेन्शन केले, तुम्हाला हे व्यवस्थित करावे लागतील. आणि इकॉनॉमिक्सचा भाग आहे तो मात्र अगदी डिटेल स्वरूपात यांनी याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे, तोही आपल्याला समजावून घ्यावा लागेल. अशा पद्धतीनं हे सिलेबसचं पॅटर्न जो आहे, नवीन पॅटर्न, म्हणजे ग्रुप बी याची मुख्य आणि ग्रुप सी याची मुख्य एकत्रित यामध्ये हा पेपर असेल, नंतर ग्रुप सी साठी एकत्रित पेपर घेतला जाईल, अशा याच्या 2 मुख्य, आणि नंतर जी मोटर वाहकसाठी जी आहे म्हणजे ती स्वतंत्र मुख्य परीक्षा घेतल्या जातील. अशा पद्धतीने या तुमच्या 3 स्वतंत्र मुख्य परीक्षा असतील. तर यासाठी आणखीन काही माहिती हवी असेल तर तुम्ही अकॅडमीचा जो नंबर आहे 9730302230 या नंबरवरती कॉल करू शकता आणि तुमची काही शंका असेल तर या नंबरवरती विचारू शकता. तर आपण या ठिकाणी थांबूया. पुढचे जे टॉपिक असतील, जे काही नवीन नोटिफिकेशन असेल किंवा इतर पॉईंट असतील, हे मात्र मी तुमच्यासमोर वेळोवेळी घेऊन येईल. यासाठी मात्र अकॅडमीचा जो चॅनल आहे विद्यानिकेतन अकॅडमी नावानं, तो सबस्क्राईब करा. जो टेलिग्राम चॅनल आहे तोही तुम्ही जॉईन करा. आणि जर अभ्यासाला काही मदत हवी असेल, काही मटेरियल हवं असेल, तेही तुम्ही अकॅडमीकडून मिळवा. बॅच वगैरे जॉईन करायचे असतील तर ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही मोडमध्ये बॅच तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातील. तर यासाठी तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.